रिलेशनशिपमध्ये स्वतःवरील ताबा सुटणे, सतत समोरच्या व्यक्तीसमोर झुकणे आणि आपली किंमत कमी होणे ही आजच्या काळात अनेकाची मोठी समस्या आहे. जेव्हा तुम्ही एखाद्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करता किंवा स्वतःला पूर्ण वाहून घेता, तेव्हा नकळतपणे तुमची व्हॅल्यू कमी होऊ लागते. नात्यात समोरची व्यक्ती तुमची किंमत करत नाही याचे कारण ती व्यक्ती वाईट आहे असे नाही, तर तुम्ही स्वतःला तिच्यासमोर कसे सादर केले आहे यावर ते अवलंबून असते. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीसाठी 24 तास उपलब्ध असता, तिने हाक मारली की स्वतःची कामे सोडून धावत जाता, तेव्हा तुमचा वेळ आणि तुमची किंमत स्वस्त होते. जगाचा नियम आहे, ज्या गोष्टीचा पुरवठा जास्त असतो तिची किंमत कमी होते. समोरच्या व्यक्तीचा मूड सांभाळण्यासाठी स्वतःची चूक नसतानाही सतत माफी मागणे, स्वतःचे मत दाबून टाकणे, यामुळे नात्यातील संतुलन बिघडते. ती सोडून गेली तर माझे काय होईल ही भीती जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर आणि वागण्यातून समोरच्याला दिसते, तेव्हा नात्याचा रिमोट कंट्रोल पूर्णपणे समोरच्या व्यक्तीच्या हातात जातो. जर तुम्हाला नात्यात आदर आणि नियंत्रण परत हवे असेल तर तुम्हाला स्वतःचे वागणे बदलावे लागेल. प्रत्येक गोष्टीला हो म्हणणारा माणूस कधीच आदर मिळू शकत नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नसेल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर शांतपणे पण ठामपणे नाही म्हणायला शिका. जेव्हा तुम्ही नाही म्हणता तेव्हा समोरच्याला समजते की तुमच्याही काही मर्यादा आहेत आणि तुमच्या इच्छेचा आदर करावा लागेल. तुमचे संपूर्ण आयुष्य फक्त त्या एका व्यक्तीभोवती केंद्रित असू नये. तुमचे स्वतःचे ध्येय, तुमचा बिझनेस, तुमची शेती, तुमचे करिअर किंवा तुमचे छंद यात स्वतःला व्यस्त ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रगतीमध्ये व्यस्त असता तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या वेळेची किंमत कळते. त्यांना कळून द्या की तुमचा वेळ मिळवणे ही एक भाग्याची गोष्ट आहे. नात्यात कंट्रोल मिळवण्याचा सर्वात मोठा मंत्र म्हणजे झटपट प्रतिक्रिया देणे बंद करा. जर समोरच्याने मेसेजला उशिरा उत्तर दिले तर चिडचिड करू नका, भांडू नका किंवा उशिरा का रिप्लाय दिला म्हणून विचारणा करू नका. तुम्हीही शांत राहा आणि तुमच्या कामात लक्ष द्या. जो माणूस आपल्या भावनांवर ताबा ठेवू शकतो तो नात्यात नेहमी वरचढ ठरतो. तुमच्या भावनाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देऊ नका. आपल्या आनंदासाठी पूर्णपणे समोरच्या व्यक्तीवर अवलंबून राहू नका. तिने नीट बोलले तरच माझा दिवस चांगला जाईल, नाही तर मी दुःखी राहीन ही मानसिकता बदला. तुमचा आनंद हा तुमच्या स्वतःच्या विचारावर आणि तुमच्या कामातील यशावर अवलंबून असायला हवा. सतत माझा आदर कर, मला वेळ दे अशी भीक मागू नका. आदराची कधीही मागणी केली जात नाही, तो कमावला जातो. जर समोरच्या व्यक्ती तुमचा अपमान करत असेल किंवा तुम्हाला गृहीत धरत असेल तर वाद घालण्याऐवजी स्वतःला तिथून दूर करा आणि आपल्या कामातून आपली लायकी सिद्ध करून दाखवा. कॅल न्यूपोर्ट यांच्या डीप वर्कमधील सिद्धांताप्रमाणेच जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टीवर हटवून स्वतःच्या ध्येयावर केंद्रित करता तेव्हा तुमची ऊर्जा कमालीची वाढते. जर तुम्हाला कोणाच्या नजरेत स्वतःची किंमत वाढवायची असेल तर आधी स्वतःच्या नजरेत स्वतःची किंमत वाढवा. जो माणूस स्वतःच्या ध्येयाची प्रामाणिक असतो आणि स्वतःचा आदर करतो, जग त्याच्यासमोर आपोआप झुकते. जर समोरून प्रतिसाद थंड असेल तर स्वतःहून सतत मेसेज किंवा कॉल करणे त्वरित थांबवा. मित्रांनो, आजच्या काळात प्रेम कमी आणि ताबा जास्त दिसतो. लोक म्हणतात मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण त्या प्रेमाच्या नावाखाली ते समोरच्या माणसाचा श्वास घोटायला लागतात. कोणाशी बोलत होतीस, सतत हातात फोन का, माझ्या परवानगीशिवाय बाहेर का गेलीस, आणि मग म्हणतात हे सगळं प्रेमामुळे करतो. नाही मित्रांनो, हे प्रेम नाही, ही भीती आहे. जिथे विश्वास कमी होतो तिथे ताबा वाढत जातो. लक्षात ठेवा, जबरदस्तीने कुणीही कायम जवळ राहत नाही. माणूस शरीराने जवळ राहू शकतो पण मनाने खूप दूर गेलेला असतो. आज अनेक नाती तुटत आहेत कारण प्रेम संपलं म्हणून नाही, तर आदर संपला म्हणून. लोक समोरच्याला बदलण्याचा प्रयत्न करतात पण स्वतःला कधीच सुधारण्याचा नाही. जर तुम्हाला एखादी व्यक्ती
कायम तुमच्या आयुष्यात हवी असेल तर तिला बांधून ठेवू नका. तर स्वतःची अशी किंमत निर्माण करा की तिला तुम्हाला गमावण्याची भीती वाटली पाहिजे. सुंदर चेहरा काही दिवस मोह निर्माण करेल, पण शांत स्वभाव, मजबूत विचार, आत्मविश्वास आणि स्वाभिमान हे आयुष्यभर माणसाला जोडून ठेवतात. मित्रांनो, जगात 2 प्रकारचे लोक असतात. पहिले ते जे सतत मान्यता मागत राहतात. मी चांगला दिसतो ना, मी चुकीचं बोललो नाही ना, तू मला सोडून जाणार नाहीस ना. आणि दुसरे ते जे स्वतःवर मेहनत करतात. त्यांना माहीत असतं, जर मी स्वतःची किंमत वाढवली तर योग्य माणसं आपोआप माझ्यासोबत राहतील. खरं सांगायचं तर जे लोक स्वतःवर प्रेम करत नाही तेच दुसऱ्याला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना आतून भीती असते, ही व्यक्ती मला सोडून जाईल. पण ज्यांच्यात आत्मविश्वास असतो तो म्हणतो, कोणी राहिलं तर ठीक, कोणी गेलं तरी मी तुटणार नाही. ही अहंकाराची भाषा नाही, हा स्वाभिमान आहे. आजच्या काळात नाती खूप कमकुवत झाली आहेत. एका क्षणात नवीन लोक भेटतात, एका बोलण्यात आकर्षण निर्माण होतं, म्हणून अनेक लोक घाबरलेले असतात. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त भीतीमुळे नातं टिकवत असाल तर ते नातं आधीच संपलेलं असतं. नात्यात शांतता हवी. समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी बोलताना भीती वाटली नाही पाहिजे, तर मनाला शांत वाटलं पाहिजे. कारण प्रेम म्हणजे कैद नाही, प्रेम म्हणजे सुरक्षितता. आज अनेक मुलं म्हणतात, आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही, आणि अनेक मुली म्हणतात, चांगले मुले भेटत नाहीत. प्रश्न असा आहे, तुमची स्वतःची किंमत किती आहे? तुमच्याकडे ध्येय आहे का? तुमच्या आयुष्याला दिशा आहे का? तुमच्यात शिस्त आहे का? तुमचं मन मजबूत आहे का? कारण लोक फक्त शब्दाकडे आकर्षित होत नाही, तर तुमच्या स्वभावाकडे आकर्षित होतात. ज्याचं आयुष्य उद्दिष्टाने भरलेलं असतं त्याच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात. आणि ज्याचं पूर्ण आयुष्य एका व्यक्तीभोवती फिरतं तो शेवटी स्वतःलाच हरवून बसतो. मित्रांनो, नातं हे आयुष्याचा एक भाग आहे, पूर्ण आयुष्य नाही. तुमचं काम महत्वाचं आहे, तुमचं आरोग्य महत्वाचं आहे, आणि तुमचं भविष्य पण तितकंच महत्वाचं आहे. एका व्यक्तीसाठी स्वतःची ओळख हरवू नका, कारण जेव्हा तुम्ही स्वतःला विसरता तेव्हा समोरचाही तुमची किंमत विसरायला लागतो. कारण जे सहज मिळतं त्याची किंमत कमी होते. म्हणून स्वतःला घडवा, व्यायाम करा, चांगली पुस्तकं वाचा, पैसे कमवा, बोलण्यात गोडवा आणा, आई वडिलांची सेवा करा, मोठं ध्येय ठेवा. कारण ज्याची किंमत मोठी असते त्याला लोक फक्त प्रेम करत नाहीत तर आदरही करतात. आणि नात्यात प्रेमापेक्षा आदर जास्त काळ टिकतो. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक दिसायला साधे असतात पण तरीही सगळे त्यांच्याकडे आकर्षित होतात. का? कारण त्यांच्यात आत्मविश्वास असतो, त्यांचं बोलणं शांत असतं, त्यांना स्वतःची किंमत माहीत असते. आणि काही लोक खूप सुंदर असतात पण आतून कमकुवत असतात. ते सतत इतरांकडून कौतुक शोधत राहतात. मित्रांनो, तुमची किंमत लोकांच्या टाळ्यावर ठरत नाही तर तुमच्या स्वभावावर ठरते. नात्यात जिंकायचं असेल तर वाद वाढवू नका, समज वाढवा. समोरच्याला हरवण्याचा प्रयत्न करू नका, तर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण नातं अहंकारामुळे तुटतं पण समजूतदारामुळे टिकतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली तर स्वतःला संपवू नका. कारण तुमचं आयुष्य एका व्यक्तीवर थांबत नाही. जगात लाखो लोक आहेत पण तुमच्यासारखा तुम्ही एकच आहात. स्वतःची किंमत इतकी वाढवा की नकार मिळाल्यानंतरही तुम्ही मजबूत व्हाल. तुमच्या आयुष्यात असा क्षण आला पाहिजे जिथे तुम्ही म्हणाल, मला कोणाला प्रभावित करायचं नाही, मला स्वतःची सर्वोत्तम ओळख निर्माण करायची आहे. आणि विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःवर मेहनत करता तेव्हा लोक तुमच्या रूपामुळे नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वामुळे आकर्षित होतात. मित्रांनो, नातं टिकवण्यासाठी रोज मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणणं पुरेसं नसतं. विश्वास लागतो, त्यासाठी वेळ द्यावा लागतो, आदर लागतो. तुम्ही समोरच्याला मोकळेपणे दिलात तर ती व्यक्ती मनाने तुमच्याजवळ राहते. पण जर सतत ताबा ठेवण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती फक्त दूर जाण्याची संधी शोधत असते. म्हणून प्रेमात मालकी हक्क दाखवू नका, कारण माणूस वस्तू नाही. त्याऐवजी अशी ओळख तयार करा
की लोकांना तुमच्यासोबत राहणं अभिमानास्पद वाटलं पाहिजे. आणि शेवटी एक सांगतो, नात्यात ताबा ठेवू नका. स्वतःची किंमत निर्माण करा. कारण ताब्यामुळे माणसं काही काळ थांबतात, पण किमतीमुळे आयुष्यभर जोडली जातात.